जलगांव के जाने माने समाज सेवी दानी महात्मा जिन्हें आधुनिक कर्ण भी कहा जाता है, दानशूर व्यक्तिमत्व नरेश खंडेलवाल जी हमारे बीच नहीं रहे, जिनका आज बड़ी ही शोक विह्वल अवस्था में अंतिम संस्कार किया गया। उनकी सुपुत्री ने उन्हें मुखाग्नि दी। इस अवसर पर सैकड़ों लोग इकट्ठा हुए, शोकमग्न हुए। भाऊ की कुछ बातें हैं, कुछ यादें हैं, वह हर एक के दिल में संजोगी है। आप कुछ पल ऐसे हैं, कभी भी हम जाते हैं, मिलते हैं तो एक मित्र की तरह, एक बड़ा भाई, यहाँ बहुत उनसे उम्र में बड़े होंगे लेकिन वह लोग भी उन्हें बड़ा भाई समझते थे। ऐसा उनका व्यवहार था, सबके साथ मिलना था, मिलनसार स्वभाव, हंसमुख, आधुनिक कर्ण जिन्हें हम कह सकते, ऐसा यह व्यक्ति है। मैंने कभी देखा नहीं कि इनके दरवाजे से कोई खाली हाथ गया है। किसी को कोई भी जरूरत हो, भारतवर्ष में साधु संत गो सेवा यह करने में एक अग्रसर व्यक्ति था। कमाई तो सब करते हैं, कोई 5,000 कमाता होगा, कोई 50 लाख कमाता होगा, कोई 5 करोड़ कमाता होगा, कोई 50 करोड़ कमाता होगा, लेकिन उस कमाई को सदुपयोग में लगाना यह बहुत बड़ा दिल लगता है उसके लिए। और वह जिंदा दिल इंसान थे हमारे नरेश जी खंडेलवाल, एक आधुनिक कर्ण जिनको उपमा बाबूजी भी कहते थे उनको, ये आधुनिक कर्ण है। तो ऐसे हम सबको पता ही है, आज हमारे बीच नहीं रहे। उनकी आत्मा को प्रभु शांति देवे, परिवार को और मित्र परिवार को यह दुख, यह बड़ा आघात सहन करने की शक्ति देवे। उनके पश्चात 5 भाई, 2 बहनें, पत्नी, पुत्री, दामाद और बहुत बड़ा परिवार है कि हमारे जो फाउंडेशन के जो दाता है, जिन्होंने हमें पिछले कई वर्षों से जो हमें मदद करते आते हैं। अब जैसे ठंडी आ रही है, हम गरीबों में कंबल बांटते हैं। हम तो क्या है, सिर्फ दाता से लेते हैं और आदमी तक पहुंचाते हैं, लेकिन जो अब हमें देने वाला दाता जो थे हमारे फाउंडेशन के समाजसेवी श्री नरेश भाऊ खंडेलवाल, आज यांचं काल जी अकस्मात दुःखद जी घटना झालेली आहे, त्याच्यामध्ये आम्ही सर्व रुक्मिणी फाउंडेशन शोकाकुल आहेत। आणि तसंच मी देवाला प्रार्थना करतो की भाऊंच्या परिवारालाही देव ही जी काही घटना घडलेली आहे त्या दुःखात आम्ही त्यांच्या सहभाग। भाऊ 2010 की बात है, श्री मेरे 45,000 रुपये थे और मैं दादा के पास प्लाट लेने को गया, तो दादा ने 22 कर भी थे उस टाइम में, तो दादा ने भाऊ उसी दिन दूसरे दिन मुझे 5 लाख का प्लाट 45,000 में लिख के दिया। आणि अनिल जी 5-5 हजार रुपये करून तुम्हाला जर दिले तर मला सार्थक होईल म्हणे, की मी दलित समाजच्या माणसाला 5 लाखचा प्लॅट करून दिला, डायरेक्ट थेट नावावर करून दिला। असं उदार व्यक्तिमत्व काल गेल्यानं दुःख वाटलं। मी स्वरूप दादाला पुण्याला ती घटना कशी घडली, कसं घडलं, इथेच हे घडायचं होतं का, आणि आपल्याला दिग्मूढ करून टाकलं। जेव्हापासून ही बातमी आपल्या सगळ्यांना कळली, सूचनाचं होत आहे, कारण ते आपल्यामध्ये रोज राहत होते, आपल्यात ते वावरत होते। जरी आपण त्यांना सगळेजण रोज भेटू शकलो नाही, तर त्यांचे विचार, त्यांचं वागणं, त्यांचे आपल्या बाबतीतचे सहकार्य हे कधीही कोणी विसरू शकणार नाही। माझे त्यांच्याशी गेल्या 20 वर्षापासून संबंध आहेत। माझी मुलगी आणि त्यांची मुलगी ह्या शाळा मैत्रिणी आहेत एकमेकांच्या इतक्या वर्षांपासून, त्यामुळे आमचं अगदी फॅमिली फ्रेंड म्हणून असं त्यांच्याशी नातं आहे। पण ते त्याच्या पुढे जाऊन आम्ही एकमेकात राहिलेलो आहे। माझ्याबरोबर ते गेल्या आठवड्यातच होते, माझ्या घरी आले होते, आणि ती एक संस्मरणीय दिवस झाला असं मला वाटतंय। आणि त्या दिवशी नरेश भाऊंनी अगदी आनंदाने माझ्याबरोबर ते 1.5-2 तास घालवले, ते मी विसरणार। कोणीतरी एक जण चूक करतो, दारू पिऊन वाहन चालवतो, अहंकार, गर्व, त्याच्यामध्ये एखादं वाहन चालवतो आणि हाकणार एखादा पुण्यवान आधुनिक करणं की ज्याने आयुष्यात कोणालाही कधीही नाराज केला नाही। आर्थिक व्यवसाय संकट त्याच्यामध्ये आली तरी भाऊंच्या तोंडातील साखर कधी कमी झाली नाही। त्यांचं आणि माझं जवळ 25 वर्षातून ऋणानुबंध होते, पण त्यांच्यासारखा माणूस आमच्या आजूबाजूला 40-45 लाखाच्या जिल्ह्यामध्ये सापडणं कठीण आहे असं मला वाटतं। आणि मृत्यू असा अनादी आनंद आणि आंधळवाद आहे।